आणि यानंतरची एक महत्त्वाची बातमी नवी मुंबईमधली। बारमध्ये पैसे उधळणाऱ्या मांडोळेचा आणखी एक धक्कादायक कारनामा उघड झालेला आहे। पिटाअंतर्गत कारवाई केलेला आरोपी मांडोळे याच्या हातातून पळालेला होता। आरोपी मांडोळेच्या हलगर्जीपणामुळे पोलीस ठाण्यातनं पळून गेला होता। या मांडोळेला पाठीशी कोण घालतंय हा प्रश्न तर अनुत्तरितच आहे। या प्रकरणातल्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांवर अद्याप ठोस कारवाई झालेली नाही। नवी मुंबईतल्या नेरूळमधल्या एका लॉजवर वेश्या व्यवसायात मुली पुरवणाऱ्या साहिल उर्फ शिराजुल मंडल याला पोलिसांनी अटक केली होती। या आरोपीची पोलीस ठाण्यात चौकशी सुरू असताना मांडोळेच्या हलगर्जीपणामुळे नेरूळ पोलीस ठाण्यातनं आरोपी मंडल पसार झाला होता आणि या घटनेनंतर सुद्धा मांडोळेवर कोणतीही कारवाई झालेली नाही। मांडोळेवर कारवाई न झाल्यानं मांडोळेचा पुन्हा त्याचा वसुलीचा धंदा करतच राहिलेला होता। याच मांडोळेनं कोपर खैरणे इथल्या नटराज बारमध्ये पैसे उधळले होते। मांडोळेला वरिष्ठांकडून अभय मिळतंय आणि मांडोळे ज्यांच्यासाठी वसुली करतोय त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही। लोकशाही मराठीनं हे प्रकरण पहिल्यांदा उघडकीला आणलं। या प्रकरणातल्या संबंधित वरिष्ठांवर आता ठोस कारवाई होण्याची आवश्यकता आहे। महायुती तोडण्यासाठी भाजपचे काही जण काम करत असून आज जर ते तक्रार करायला जात असतील तर त्यांची तक्रार करून झाल्यानंतर आम्ही सुद्धा तक्रार करू अशी माहिती समाधान सरवणकर यांनी दिलेली आहे। ही गोष्ट ही भाजपचे पदाधिकारी हेच काही लोकांना ही मिरची झोंबलेली, त्यात कुठलंही भाजपच्या पदाधिकाऱ्याचं नाव नव्हतं किंवा त्या पदाधिकाऱ्यांचं वैयक्तिक नाव नव्हतं। अचानक त्यांना ती मिरची का झोंबली आणि माझं एवढंच मत आहे की ते नक्की त्यांनी जावं। त्यानंतर आम्ही देखील एक तक्रार करणार आहोत ज्यांची नावं आहेत त्याचा CDR रेकॉर्ड आपण तपासावा। गेल्या 1 महिन्यात हे कोणाकोणाशी बोलले, निवडणुकीच्या कालावधीत त्यांनी कोणाकोणाशी चॅटिंग केली, त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती काय मेसेज फॉरवर्ड केले, त्यांचं कॉल रेकॉर्ड काढण्यात यावा की खरंच त्यांनी कोणाकोणाशी बोलले, कुठल्या पक्षाच्या नेत्याशी बोलले आणि काय बोलले, या सर्व गोष्टींची चौकशी नक्कीच झाली पाहिजे आणि आम्ही देखील त्याला समर्थन करतो। अक्षता तेंडुलकर भाजपची कार्यकर्ता कट्टर आणि भाजपच्या बदनामी मी सहन करणार नाही। लोकसभेला तुम्ही आपला प्रत्येक कार्यकर्त्याला विचारा, समन्वय बैठक घेत नव्हते। आम्ही वारंवार त्यांना सांगत होतो की भाजपकडे बूथ प्रमुख आहे, पदाधिकारी, मोठ्या कार्यकर्त्यांची टोळी आहे, तुम्ही आपल्याला वापरून घ्या, आम्ही काम करू। ना स्लिप दिले, ना पत्रक दिले, ना बैठक घेतले। लोकसभेला तुम्हाला मी सांगते हे ठरवून सरवणकर आणि त्यांचे गँग राहुल शेवाळेंना पाडवलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।